नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्र, महाराष्ट्राचे कथित जाणता राजे, ज्येष्ठ नेते वगैरे वगैरे असलेले आपले शरद पवार यांना हल्ली काय झालं कोणास ठाऊक. म्हणजे अहंकाराचा किडा त्यांना पार त्यांच्या जवानीतच चावला होता. पण हे जरी खरं असलं तरी हल्ली म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून जरा अतिच होत चाललंय त्यांचं. स्पष्टच बोलायचं तर त्यांच्या सुनबाई म्हणजेच बाहेरच्या पवार सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हापासून फार बिघडलं म्हातारं. आता म्हाताऱ्या बैलाचं काय करायचं हे दूरदर्शी शरद पवारांनी सांगून ठेवलेलं आपल्याला. पण आपण काही त्यांच्या एवढे श्रूड म्हणा, हलकट म्हणा नाही आहोत, तर ते सोडून देऊया. तर शरद पवारांना काय झाले, असे का वाटले हे तुम्हाला सांगून टाकतो. आता ते राज्यसभेवर गेले, बारामतीची निवडणूकही पार पडली, सुनेत्राताई निवडून आल्या. त्यामुळे सुनेत्राताईंच्या प्रचाराला जायला किंवा मतदानाला जाण्याचं काहीच कारण उरलेलं नाही. म्हणजे त्यांचा खोकला परस्पर गेला आणि ते आता हिंडू फिरू लागले. बोबडे का होईना पुन्हा बोलायला लागले. आता ते बोलले, आपले पुण्यात बोलले, पत्रकार परिषद घेऊन बोलले. काय बोलले म्हणजे त्यांनी स्वतःची भरपूर लाल करून घेतली, स्वतःच्या अहंकाराला भरपूर कुरवाळलं. म्हणजे ते बोलले की मोदी 10 वर्षापासून पंतप्रधान असले तरी मी 56 वर्षापासून विधानसभा, लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये काम करतोय. असा 56 वर्ष काम करत असलेला कोणी दाखवा मोदींनी मला. आता बघा, म्हणजे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून 12 वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहे. त्यापूर्वी 13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. दोन्ही पदांवर ते थेट विराजमान झालेले. म्हणजे असे एकमेव देशातले नेते असावेत ते. म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते कधीही आमदार नव्हते आणि पंतप्रधान होण्यापूर्वी खासदार नव्हते. पुन्हा मोदी सलग 13 वर्ष मुख्यमंत्री होते गुजरातचे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले खरे, पण एकदाही ते 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकले नाही. 4 टर्ममध्ये 7.5-8 वर्षाचा काहीतरी त्यांची कारकीर्द येते. म्हणजे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची तुलना करण्याचा म्हणजे काही सवालच पैदा होत नाही. त्यांनी 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदींनी जे काही करून ठेवले ते पवारांना 56 वर्षाच्या कारकिर्दीत करणे या जन्मात तरी शक्य नाही. मला तर वाटतं पुढच्या 100 जन्मातही त्यांना काही करता येणार नाही. आपण कुणाशी तुलना करत आहोत याचे काही ताळतंत्रच त्यांना उरलेले नाही. यालाच म्हणतात ये बैल आणि घाल शिंग. आता यापेक्षा काय म्हणता येईल दुसरं सांगा ना तुम्ही. म्हणजे 56 वर्ष झाली तरी अजून समाधान होत नाही, अजून खाज मिटत नाही. म्हणजे इतका असमाधानी व्यक्ती जगाच्या इतिहासात दुसरा कोणी शोधूनही सापडणार नाही. बिचारा आतृतमात्मा. दुसरं काय म्हणणार हो. जिंदगी बडी होनी चाहिए पवार साहब, लंबी नाही, इतकंच फार तर आपण म्हणू शकतो. अजून एक भारी वक्तव्य केलं त्यांनी पवारांनी. काय तर म्हणे मी गेल्या 4 वर्षापासून माझ्या ताफ्यात 3च गाड्या आहेत. अहो शरदरावजी, आहात कोण तुम्ही? एक राज्यसभा सदस्य. तुमचा नातू पार्थ हा सुद्धा राज्यसभा सदस्य आहे. अहो त्या एकनाथरावांनी तर त्यांच्या एका नवख्या प्रवक्त्या आपल्या सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांना सुद्धा तुमच्या बरोबर केलं ना राज्यसभा सदस्य. तुमची ओळख आता हीच, राज्यसभा सदस्य. खरं तर बातम्या करून येन प्रकारे चर्चेत राहण्याची ही त्यांची केविलवाणी धडपड दिसते. आता अजितदादांच्या 2 नेत्यांनी म्हणे त्यांची भेट घेतली आणि पार्थ पवारांच्या वर्तणुकीबद्दल
त्यांच्याकडे म्हणे तक्रार केली. म्हणजे तुम्हीच आता कुटुंब प्रमुख म्हणून पार्थला समजवा असं काहीतरी म्हटले म्हणे. अरे वा, अहो पार्थ यांना इंग्लंड विचारत नाही, हे काय करणार त्याचे? हा पवारांच्या राजकारणाचा पॅटर्न. खरे तर दादा गेल्यापासून शरदरावांचा डोळा दादांच्या पक्षावर होता. त्यासाठी आधी त्यांनी नागपुरी देशमुख, वाळव्याचे आपले जयंतराव यांना कामाला लावले. त्यांच्या कपटी राजकारणाचा मुखवटा असलेल्या रोहित पवारांना तर खास काहीतरी होंगवून नेमले होते की काय अशी शंका येते. त्यांचे ते दादांच्या विमानाला अपघात झाल्याप्रकरणी आरोप आवर्जून पाहण्यासारखे. नॉर्मल माणसाकडून असे आरोप कोणी होतील का कधी? पण तरीही आयते 40 आमदार जर मिळत आहेत तर करावं म्हणून केलं, पण त्यांना त्यात काही यश आलं नाही. त्यामुळे कदाचित आता त्यांनी सूत्र हाती घेतली असावी असं वाटतं. शरद पवारांच्या दृष्टीने बाहेरच्या पवार असलेल्या त्यांच्या सुनबाई सुनेत्राजी या उपमुख्यमंत्री झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने मानाचे स्थान त्यांना मिळाले. हे पाहून कपटी राजकारणी अस्वस्थ झाला असावा असे वाटते. त्यांच्या पोटात अक्षरशः गोळा आला असेल आणि त्यामुळे आलेली ही अस्वस्थता आता दिसू लागलेली आहे. त्यांचे संपूर्ण राजकारण स्वतःभोवतीच फिरत ठेवलेले आहे त्यांनी. हीच त्यांची महत्वाकांक्षा आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे सर्वाधिक काळ राजकारणात असलेले ते एकमेव नेते असूनही त्यांची खात काही कमी व्हायला तयार नाही. रोहित पवारांवर त्यांचं काय प्रेम आहे का? प्रेम फिम काही नाही. जी काही बकवास आपल्याला करता येणे शक्य नाही किंवा योग्य वाटत नाही ती त्याच्या तोंडून करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, इतकंच. म्हणजे स्वतःच्या लेकीपेक्षा जास्त मान सन्मान या बाहेरच्या सुनेला जर मिळत असेल तर त्यांना ते खुपते आहे. पवारांच्या या थैथयाटाकडे खरं तर आता कानाडोळा करणे दिसत आहे. म्हातार झालं माणूस, बोलतंय काहीतरी, ठीक आहे. त्यामुळे मी काही म्हणण्यापेक्षा आमच्या मराठवाड्याचे एक ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनीच त्यांचे एकेकाळचे खास म्हणजे पत्रकार अनिल थत्ते यांच्याकडे शरद पवारांविषयी जे काही वर्णन केले होते तेच मी सांगतो. ते म्हणाले होते, शरद पवार म्हणजे निढावलेला निर्लज्ज. हे शीर्षक या व्हिडिओला दिलेले आहे. तर आपल्याला काय वाटते? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू. धन्यवाद.